दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यामध्ये सोयाबीन आयातीची नामुष्की ओढावली आहे। लातूरच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण झालाय। 1 लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालाय। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीनचा हंगाम हा राज्यामध्ये सुरू असताना अशा प्रकारची जी काय आयात आहे ती करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखं। एकतर अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालंय। सरकारनं देखील शेतकऱ्यांना याबाबत कुठली भरीव मदत त्या ठिकाणी केलेली नाहीये आणि सोयाबीनचं असं उत्पादन राज्यामध्ये यावर्षी कमी असताना बाजारभाव हे त्या ठिकाणी जवळपास 80 रुपयापर्यंत गेले होते आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदाच होत होता। परंतु सरकारनं एकंदरीतच 1 लाख टनाची दक्षिण आफ्रिकेवरून त्या ठिकाणी सोयाबीनची आयात करून दर पाडण्याचा तर डाव केला नाही ना, अशी शंका त्या ठिकाणी अलीकडे येऊ लागली आहे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं या काळामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून सोयाबीनचे भाव तुम्हाला त्या ठिकाणी चांगलेच भेटतील, शिवाय या आयातीमुळे सोयाबीनचे बाजारभाव वाढणार की कमी होणार याचं सविस्तर अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते बाजारभाव नेमकं सोयाबीनचं पेरणी क्षेत्र किती आहे, सोयाबीनचं उत्पादन किती होतंय, याशिवाय सोयाबीनची राज्यामध्ये आणि देशामध्ये परिणामी निर्मिती किती होते, या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली। त्यातल्या त्यात मागच्या वर्षी सोयाबीनला बाजारभाव न मिळाल्यामुळे सोयाबीनचा जो काय पेरा आहे तो देखील 10% त्या ठिकाणी घटला होता। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती देखील जवळपास त्या ठिकाणी 3 ते 4 लाख हेक्टर क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालं आणि म्हणून सोयाबीनचं जे काय आवक आहे ती मार्केटमध्ये त्या ठिकाणी यावेळी येतानाच त्या ठिकाणी कमी आली। परिणामी बियाण्याचं जे काय सोयाबीन होतं ते सुद्धा त्या ठिकाणी कमी पडलं आणि म्हणूनच बियाण्याच्या सोयाबीनला जवळपास 8 ते 8.5 हजार रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळत होता। ही सगळी गोष्ट शासनाने लक्षात घेता उद्योग प्रक्रियांसाठी सोयाबीनचा पुरेसा साठा नाही हे त्यांच्या त्या ठिकाणी लक्षात आलं आणि म्हणूनच त्या ठिकाणी सोयाबीनसाठी जे काय सरकारने आहे तर ती दक्षिण आफ्रिकेवरून 1 लाख टन सोयाबीनची त्या ठिकाणी जवळपास 4,800 रुपयांनी त्या ठिकाणी आयात केलेली आहे। आता याचा नेमका काय परिणाम त्या ठिकाणी राज्यातील मार्केटमध्ये त्या ठिकाणी होणार आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आता एकंदरीतच सोयाबीनची आयात राज्य करते म्हटल्यानंतर राज्यामध्ये आणि देशामध्ये सोयाबीनचा तुटवडा त्या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे। एकंदरीत हा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झालेला असताना जवळपास सध्या सोयाबीनला देखील लातूर बाजार समिती असेल, जालना असेल, मेहकर असेल, चिखली असेल किंवा त्या ठिकाणी मलकापूर आणि हिंगणघाट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जवळपास 4,700 ते जो 5,800 रुपयापर्यंत त्या ठिकाणी आता सध्याला दर मिळतोय। ही जी काही सगळी परिस्थिती, या सगळ्या परिस्थितीचा फायदा जे काही मोठे व्यापारी आहे आणि जे काही मिल मालक आहे यांच्याकडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना असे त्या ठिकाणी भाव पाडून त्या ठिकाणी पॅनिक सेलिंग करायला लावायचं आणि त्यांची जी काही सोयाबीन आहे ती सोयाबीन आपण खरेदी करून आपल्या उद्योग प्रक्रियेसाठी वापरायची असा एकंदरीतच त्या ठिकाणी डाव असल्याचं त्या ठिकाणी आता याच्यावरून सगळ्यावरून समजून येतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी अजिबात घाबरून जायचं नाही आहे। ही बातमी जरी आली 1 लाख टन सोयाबीनची, कारण सोयाबीनचं जे काही उत्पादन आहे ते राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणूनच तुम्हाला जर का पॅनिक सेलिंग करायला कोण प्रवृत्त जर करत असेल तर तुम्ही अजिबात त्या ठिकाणी पॅनिक होऊन त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री मार्केटमध्ये कमी दराने अजिबात त्या ठिकाणी करायची नाही। एकंदरीत हमी भावानं सुद्धा खरेदी त्या ठिकाणी चालू आहे। 5,328 रुपये इतका दर देखील त्या ठिकाणी आपल्याला तिथं मिळत आहे। म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तुमची जी काही सोयाबीन आहे ती हमी भावानं विकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि नसेल त्या ठिकाणी खुल्या बाजारामध्ये जर तुम्हाला जवळपास त्या ठिकाणी चांगले बाजारभाव जर का मिळत असेल तर त्या बाजारभावानं जर का तुम्ही सोयाबीन विकलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नफाच होऊ शकतो। म्हणून शेतकरी बंधूंनो, ह्या आयातीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता त्या ठिकाणी रोजचे बाजारभाव रोज पाहून ज्या बाजार समितीमध्ये तुम्हाला जास्त बाजारभाव मिळेल अशा बाजार समितीमध्ये किंवा जे काही खुल्या बाजारातील व्यापारी आहेत किंवा प्रोसेसिंग प्लांटचे जे काय प्लांटला सोयाबीन पुरवणारे जे काही व्यापारी त्यांना तुम्ही सोयाबीन त्या ठिकाणी अशा पद्धतीने विकू शकता।